हरे कृष्ण रामकृष्ण हरी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद स्वरूप डॅश 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 स्वामी महाराज की जय। अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये तुम्ही गजर ऐकला असेल। आता मी इथे नाव का घेतलं नाही बरे, कारण मी नाव घेतलं तर फक्त एकाची स्तुती होईल, पण आज मी जो मुद्दा मांडणार आहे तो तार्किकपणे आहे आणि शास्त्रोक्त आहे। तार्किक मी यामुळे म्हटलो कारण तो मी मांडलेला आहे, किंवा मी आता आजपर्यंत कोणी तर्क केला का नाही माहिती नाही, पण मी तो केलेला आहे आणि मला ते काही गोष्टी शास्त्रोक्तरित्या चुकीच्या वाटल्या म्हणून मांडल्या आहेत। यावर नक्की विचार करा। बघा, या गजरामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक आणि परब्रह्म असे शब्द आलेले आहेत। हे जगन्नाथ किंवा जगत आधार भगवंताची पदवी आहे। म्हणजे भगवंताचं विशेषण आपण मांडत आहोत की ज्या भगवंताच्या शरीरातून अनंत कोटी ब्रह्मांड निघत आहेत। तर भगवंताच्या रोमकुपातून एक एक रोमकुपातून एक एक ब्रह्मांड बाहेर पडतं, जे खरोखर विलक्षण आहे। आणि इथे म्हटले परब्रह्म, आपण जीव आहोत, आपण ब्रह्म आहोत हे तर शास्त्रोक्तरित्या मान्य आहे। आपण परब्रह्म नाही हे सुद्धा आपल्याला शास्त्राने समजून सांगितलेलं आहे। तर जीव हा परब्रह्म नाही आहे। मग इथे आपण जर विचार केला तर मग मी कोणत्या जीवाची इथे चर्चा करत नाही आहे, भगवंताची चर्चा करणार आहे। कारण ज्ञानोबा राय, तुकोबा राय, नामदेव महाराज किंवा एकनाथ बाबा यांनी कुणीही अशा प्रकारे म्हटलेलं नाही आहे की भगवंत सोडून कुणीतरी एखादे संत किंवा बाबा किंवा स्वामी हे भगवंत रूपात आहेत म्हणून त्यांनी कुठे असं सांगितलेलं नाही। कारण संतांनी जी स्तुती गायली ती फक्त श्रीहरींचीच गायली, म्हणजे हरीची गायली। आता ते म्हणजे यांच्या मतानुसार, शास्त्रानुसार आणि संतांच्या मतानुसार पंढरीचे पांडुरंग परमात्मा हेच भगवंत आहेत। हे स्वयं भगवंत असल्यामुळे इतरांना भगवंत म्हणण्याची वेळ त्यांना आलेली नव्हती। तर आपण काही प्रमाण बघूया। ज्ञानोबा राय आपल्या भजनामध्ये काय म्हणतात? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। नामदेव राय स्वतः आपल्या अभंगातून म्हणतात, हरिविन देह सर्वथा मलिन, म्हणजे हरीचं गुणगान केलं। नाथराय पण आपल्या अभंगात म्हणतात, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, म्हणजेच हरीचंच गुणगान इथे सांगितलेलं आहे। आपले सर्वांचे प्रिय जगद्गुरु तुकोबा राय ते पण काय म्हणत आहेत की येता निजधामी कुणी विठ्ठल विठ्ठल बोलावानी, किंवा एका अभंगात ते म्हणतात रामकृष्ण मुखी बोला, है ना। तर विषय काय आहे इथे? सर्वत्र राम कृष्ण हरी विठ्ठल केशव माधव बालाजी जे काही भगवंताचे रूप असतील त्या नामाचं इथं महत्त्व सांगितलेलं आहे, किंवा त्यांच्या भक्तीचं महत्त्व इथे सांगितलेलं आहे। तर मला हे नाही सांगायचं की बाबा तुम्ही ज्यांना कुणाला तो गजर अर्पण करतात त्यांची भक्ती करू नका, मी इथे सर्वथा सांगू इच्छित नाही। मी हे सांगू इच्छितो की जी पदवी तुम्ही लावतात ती हरीची आहे का? कारण चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराण हरीशी गाती। जर सर्व शास्त्र जे व्यासकृत आहेत ते जर हरीचं गुणगान गातात, त्यांची पदवी आपण इतर एखाद्या संतांना कशी लावावी? कारण ते संत तशी इच्छा करत नाहीत की मला अशी पदवी लावावी की मी स्वतः या जगाचा मालक आहे, बरोबर का नाही? तर हे आपल्या संतांच्या जीवनावरून आपल्याला समजून येतं की त्यांची इच्छा नसते, पण हे पुढे ते आपले धामात परत गेल्यानंतर पुढे जे काही त्यांची काय म्हणतात ते शिष्य परंपरा आहे तिच्यात त्या गोष्टी होतात। पण जर त्या शास्त्रोक्त नसतील तर त्यामुळे आपल्याला परमगती मिळेल का नाही यावर संशय आहे। विचार करा की भगवंताचा अवतार होणार असेल, ठीक आहे, तर त्याचं कुठेतरी वर्णन असलं पाहिजे का नाही? पंतप्रधान मोदी जे आहेत किंवा मुख्यमंत्री साहेब असतील ते जर एखाद्या गावात येणार आहे, येण्या अगोदर किती मोठी तयारी होते, कुठेतरी बॅनर्स लागतात, मोठ्या मोठ्या म्हणजे मोबाईलवर कळेल, बातम्या येतात, म्हणजे कुठेतरी वर्णन होतं। तसंच व्यासदेव देखील भगवंताच्या अवताराचं वर्णन आपल्या शास्त्रात करतात की कधी कोणता अवतार होणार आहे। मग या ठिकाणी एखादे जे कोणी भगवंताचे अवतार आपण मानतोय, म्हणजे बघा इथे मानतोय, खरं तर शास्त्रामध्ये वर्णन नसलेलं ना आपण भगवंत नाही म्हणू शकत, म्हणजे ते भगवंत नाहीत आणि ते स्वतःही मानत नसतात। आता इथे बघा, इथे मानण्याचा विषय आहे।
तर मला एकच सांगायचं की शास्त्रही त्याला पुरावा देत नाहीत किंवा संतही कुठे पुरावा देत नाहीत. मग आपण जी पदवी त्यांना लावत आहोत, ज्यांना कोणाला, कारण एखादे मोठे दिगंबर किंवा मोठे असे सिद्ध आत्मे आहेत, ते संत आहेत, मान्य आहेत, त्यांचीही अशी काही इच्छा नसते की त्यांना कोणीतरी भगवंत मानावं. पण मग ते परंपरेत ते चालतं आणि अशा प्रकारचे, जर मी तर याला चुकीचं मानतो, कारण शास्त्राच्या विरोधात जे काय असेल ते चुकीचंच आहे. तर याचा पुढे प्रचार होतो आणि अपप्रचार वाढतो. मग काय, कुठेतरी अपसांप्रदायिक लोक वर येतात. कलियुग आहे, त्यांचा स्वार्थ, त्यांचं पोट भरणं, त्यांच्या संस्था चालवणं, असंच नाव वापरायचं देवाचं आणि आपलं दुकान चालवायचं, असं होतं. म्हणून जे काही महात्मे, सिद्धात्मे, दिगंबर आहेत, अवलिया बाबा आहेत, तर त्यांच्याप्रती आपली श्रद्धा कशी असावी, की त्यांना आपण गुरुस्थानी मानायचं, त्यांच्याकडून आपण शिकवण घ्यायची, त्यांची कृपा प्राप्त करायची. ते सन्माननीय, पूजनीय, आदरणीय आहेत, त्यांच्याकडून आपण भरपूर काही शिकू शकतो. त्यांच्याप्रती कृतज्ञ राहायचं. त्यांच्याकडून आपल्याला जशी श्रद्धा असते तशी प्रचिती येते ना, तर त्या पद्धतीने आपण त्यांना सन्मान दिला पाहिजे. पण जर त्यांनाच भगवंत मानून हरीला विसरलो तर लक्षात घ्या, जो हरीला विसरला त्याची परमगती कधीच शक्य होत नसते. म्हणून हरिविन जन्म व्यर्थ जाय. काय म्हटलं इथे, हरिविन, हे तर समजत नाही आपण, म्हणजे एक प्रकारे संतांनाही मानत नाही असं होतंय. आपले एवढे सुंदर सुंदर संतांनी वाङ्मय दिलेले आहेत, त्यामध्ये जे दिलंय ते आपण ॲक्च्युली स्वीकारलं पाहिजे आणि त्यानुसार आपलं जीवन घालवलं पाहिजे. तर मला यामध्ये कोणाचा अपमान करायचा नाही आहे, पण जे सिद्धांत आहेत तो मांडला पाहिजे. जो सिद्धांत आहे तो समजून घेतला पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये कुणी चुकीचा व्यक्ती येऊन स्वतःला प्रचारित करून स्वतः भगवंत बनेल असं होऊ नये. आता या ठिकाणी काही जण म्हणतील, तुम्ही हरी हरी म्हणत आहात, मग आम्ही कृष्णाचे भक्त, आम्ही पांडुरंगाचे भक्त. अरे बाबांनो, भगवंताचं एक रूप तुम्ही स्वीकारा, त्यानुसार त्यांची सेवा करा. हरी, विठ्ठल, केशव, माधव, बालाजी, राम हे काही वेगळे नाहीत. त्यांचे अनेक रूपं आहेत. दशावतारामध्ये तर त्यांची मुख्य 10 रूपं सांगितली, त्यामध्येही प्रेम करण्यायोग्य राम आणि कृष्ण अशी त्यांची रूपं आहेत. आता पांडुरंग वेगळे नाहीत. आता ही दुर्बुद्धी काही लोकांना सुचते, म्हणून मी बोलू इच्छितो, कृष्णच पांडुरंग आहेत आणि पांडुरंगच कृष्ण आहेत, ते वेगळे नाहीत. त्यांना अवतार म्हणून यांच्या जे ज्ञानाची कमतरता आहे ना, हे लोक मांडतात. म्हणतात पांडुरंग हा कृष्णाचा अवतार आहे. अरे असं नाही आहे. रुक्मिणी कृष्णाची पत्नी आहे ना, मग काय अवतार घेऊन यावं लागलं का परत रुक्मिणीसोबत लग्न करायला? नाही, तेच आहेत. फक्त कसं आहे की घरामध्ये कुणाला अहो म्हणतात ना, तसंच त्यांना बाहेर कोणतरी सर म्हणतं आणि त्याच घरात कोणीतरी त्यांना पप्पा म्हणतं, त्याच घरात कोणीतरी त्यांना बाबा म्हणतं. तर ह्या गोष्टी समजून घेण्याच्या आहेत. जर ज्ञानाची कमतरता असेल तर खरं तर बोलूच नाही. तर आता कुणाला वाईट वाटू शकतं की हो, आमचे श्रद्धास्थानी असणारे पूजनीय बाबा स्वामी यांनी असं काहीतरी बोललं. तर बघा, मी सर्वांचा परिचित आहे. तुमच्याकडे जर शास्त्राचं सखोल असं ज्ञान असेल तर तुम्ही माझ्याशी चर्चा करू शकता, पण व्यर्थ नाही. मला एकच सांगायचं की जर खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट ती मांडली गेली पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. मला या व्हिडिओतून एकच मुद्दा मांडायचा, हरीची भक्ती करा, कारण त्यांचं नाव जपल्याशिवाय तर तुम्हाला वैकुंठात प्रवेश शक्यच नाही, हे लक्षात घ्या. बाकी तुम्ही सगळ्यांचा सन्मान करा, सगळ्यांची पूजा आराधना करा, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करा, पण एकच, हरिविन जन्म व्यर्थ जाय. म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद स्वरूप पूर्ण पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम, अवधार्य पुरुषोत्तम, जगत आधार, भक्त प्राणाधार श्री हरी भगवान की जय. यांचे तुम्ही भक्त बना. आणि भक्त बनण्यासाठी काय नाही, त्यांचं नाव घ्यायचं असतं. म्हणजे मला एक सांगायचं की तुम्ही वास्तविकता जाणून घ्या, जेणेकरून तुमचं जीवन, मनुष्य जीवन हे कल्याणाकडे जाईल. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. खूप खूप धन्यवाद.